भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण प्रथमच निवडणुकीला सामोरे जातात, कसा अनुभव आहे? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. कुठल्याही प्रकारची म्हणजे शशिकांत मोदी प्रथमच भाजपकडून निवडणूक लढवतात म्हणून किंवा त्रास वगैरे असा काही विषय नाही. भारतीय जनता पार्टीचे RSSचे सगळे पदाधिकारी हे आमच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा आपली सुरू आहे. प्रचारात फिरताना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? परशुराम नगर असेल, जाधव नगर असेल किंवा काळीतळी भाग असेल, गेले 9 वर्ष ह्या राधाकृष्ण नगर विभागामध्ये मी काम करतोय. तर आता ह्या लोकांना मतदानासाठी भेटायला जाताना आम्हाला असं वाटतंय, म्हणजे असं जाणवतंय की त्यांच्या कुटुंबातलाच घटक एक मी आहे आणि त्यांच्याच कुटुंबातले घटक या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. असं अत्यंत उत्तम वातावरण इथे आहे. प्रचारात फिरताना नागरिकांच्या कोणत्या समस्या तुम्हाला लक्षात येत आहेत? 2021 पूर्वी जो इथल्या जो विकास कामं पूर्ण झालेली आहेत ती साधारणपणे 2023-24 ला मेंटेनन्स साठी आलेली आहेत. त्याच्याकडे चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे थोड्याशा समस्याला सामोरं जावं लागतंय. आम्ही सुद्धा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या वार्डामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की शशिकांत मोदींचं वैयक्तिक आम्हाला सहकार्य असतं, पण प्रशासन दरबारी प्रशासन आणि एसटी महामंडळाचा काही विषय आहे, तर नागरिकांना प्रशासनाकडे सहकार्य मिळत आहे. तुम्ही निवडून गेल्यानंतर त्यांच्यासाठी काय करणार? मुळात म्हणजे 2021 पासून 2025 पर्यंत नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नव्हती, संपूर्ण प्रशासकाचं कामकाज चालू आहे आणि या चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासकाच्या कामकाजामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणीला सामोरं जायला लागतं. पण निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना समस्येला सामोरं जायला लागणार नाही ह्याची काळजी नक्की घेऊ. महायुतीमध्ये आज राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तुमच्यासोबत नाही, तर शहरात काय वातावरण आहे? मुळात म्हणजे युती आमची झालेली आहे, महायुती होता थांबलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सत्ता असल्यामुळे शिवसेना भाजप आपण एकत्र निवडणूक लढवतात, शहरामध्ये कितपत यश आहे? प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या घरापर्यंत केंद्र शासनाच्या विविध सुविधा किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध सुविधा ह्या पोहोचवणे आणि संपूर्ण वातावरण जे शहरातलं आहे अतिशय उत्तम शिवसेना भाजप युतीला पोषक आहे आणि ते आपल्याला येणाऱ्या 3 तारखेला दिसेल.